काल राज ठाकरेंनी तुमच्यावर आरोप असा केला की भाजप वाळवी लागल्यासारखं पोखरून खातं, खणत जातं ते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. खऱ्या अर्थानं शिवसेनेची गरज तुमच्यासाठी संपली होती का, म्हणून या ठिकाणी तुम्ही त्यांना सोडून एकटे गेलात? बिलकुल मी असं मानत नाही. भारतीय जनता पक्षाने शेवटपर्यंत शर्तीचे प्रयत्न केलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी काही वाढलेली ताकद आहे ती ताकद इतर पक्षांनी देखील समजून घेतली पाहिजे. आमचं असं म्हणणं नाही की आम्हीच फक्त जगामध्ये खूप मोठे आहोत, पण शेवटी ताकद वाढली आहे ना. ती वाढली असेल तर किमान आमची ताकद वाढली असेल तर आम्हाला 1% 2% तर आम्हाला थोडासा सन्मान द्या वाढलेल्या ताकदीचा. आम्हाला असं वाटतं की यातल्या या जागांवर आम्ही निवडून येऊ शकतो. आमचं स्ट्रक्चर आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर गोंदिया आहे की गोंदियामध्ये आता गेले 2 निवडणुका त्यांचा कोणी निवडून आलेला नाही. त्याच गोंदियामध्ये नगरपालिका आमच्या हातामध्ये आहे, जिल्हा परिषद आमच्या हातामध्ये आहे. त्या गोंदिया मतदारसंघातले सगळे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य सगळे आमचे आहेत आणि तिथले खासदार देखील आमचे आहेत. तर आम्ही म्हटलं की त्याच्या बदल्यात जर तुम्ही दुसरी जागा घेतली, आम्हाला ही जागा जर तुम्ही दिली तर महायुतीची जागा येईल. ताकद वाढली आहे तर तुम्हाला दुसऱ्या पक्षांमधून एवढे नेते का आणावे लागतात, मित्र पक्षांना जागा द्याव्या लागतात आणि तुम्हाला 288 सुद्धा उमेदवार मिळत नाहीत. मग ताकद वाढली म्हणजे नेमकी कशी? 288 नाही, आमच्या जो 1000 उमेदवार होते, 1500 उमेदवारांनी आमच्या इथे मागणी केली होती आणि 1500 उमेदवारांपैकी प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार देऊ शकत होतो. आमच्यातला फरक हाच आहे. आमच्या मित्रपक्षांना त्या ठिकाणी आम्ही जागा दिल्या, त्यांना आम्ही अपमानित केलं नाही, त्यांना बाजूला सारलं नाही, त्यांना आम्ही असं म्हणालो नाही की तुमची ताकद नाही तुम्हाला देणार नाही. लोकसभेच्या वेळी ज्यांची मदत घेतली आणि आम्ही निवडून आलो त्यांना लोकसभेनंतर 7 जागा केवळ तुम्ही घ्या असा प्रस्ताव आम्ही दिला नाही त्यांना. त्यामुळे आमच्या मित्रपक्षांना सोबत घेऊन आजही मित्रपक्ष ज्या ठिकाणी लढतायत त्या प्रत्येक ठिकाणी आमच्याजवळ लोक होते, मागत होते, मागणी होती आणि सक्षम लोक होते. पण शेवटी ज्यावेळेस आपण काही लोकांना सोबत घेतो, काही गोष्टी त्यांच्या पदरात टाकाव्या लागतात, काही गोष्टीत 2 पावलं मागे जावं लागतं. तेच आम्ही केलेलं आहे. जागा वाटपाच्या ह्याच्यात तुम्ही सांगताय की शिवसेनेनं कसलंही सहकार्य केलेलं नाही, पण शिवसेना 170 वरून 150 वर आली, भाजप मात्र 120 वर कायम राहिलं आणि भाजप सातत्यानं मुद्दा सांगत राहिले की 59 जागा ज्या आहेत त्याच्यावर शिवसेना कधीच जिंकून आली नाही. पण तेव्हा मागच्या 5 निवडणुकांमध्ये शिवसेना एकत्र कधीच लढलेली नाही. शिवसेना भाजप युती लढत होती. मग भाजपनं तेव्हा काहीच मदत केली नाही. त्यांचं डिपॉझिट जप्त होईपर्यंत भाजप नेते थांबले आणि नंतर ताकद वाढली ती फक्त भाजपची वाढली, युतीची वाढली नाही. पहिली गोष्ट अशी आहे की त्यांच्या जागांवर ते लढतात, आमच्या जागांवर आम्ही लढतो, एकमेकाला मदत करतो. पण शेवटी ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला लढावं लागेल ना. कोणी दुसरा येऊन तुम्हाला तारून नेईल, शिवसेना लढते आणि भाजपवाला येऊन त्याला तारून नेईल, असं होत नाही साहेब. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या ताकदीनं लढावं लागतं, आपल्या हिमतीवर लढावं लागतं. दुसऱ्याच्या हिमतीवर लढता येत नाही. आम्ही आमच्या हिमतीवर लढतो. एक गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे देवेंद्रजी, तुम्ही 100% भाजपचं टार्गेट ठेवू शकता, पण तुमच्या मित्रपक्षाने मात्र 151चं मिशन 151 नाही ठेवायचं का? तर त्यांनी तुमच्याकरता भाजपचं टार्गेट ठेवल्यानंतर 20 वर्ष युतीत राहिलो साहेब. 100% भाजपचं टार्गेट ठेवल्यानंतरही प्रत्येक निवडणुकीत युतीमध्ये लढली. मगाशी विलासनं जो प्रश्न एक विचारला होता तो थोडा अर्धा राहिला की भाजपवर हा जो आरोप आहे की भाजप वाळवीसारखा आहे की तो मित्रांच्या मदतीनं किंवा जोपर्यंत गरज असते तोपर्यंत मित्रांची मदत घेतं आणि नंतर कोणत्या तरी क्षणी त्यांना पायाशी घालतं. अशी जेवढ्या युत्या केल्या भाजपनं देशभरामध्ये, प्रत्येक ठिकाणचं उदाहरण आहे. शिवसेना त्याला एक सन्माननीय अपवाद होता. आता तिथंही तेच घडून भाजपनं आपल्या ह्या इमेजवर शिक्कामोर्तब केलं असा आरोप जर कोणी करत असेल, तुमच्याकडे काय उत्तर आहे त्याला? उलट देशातली भाजपची अवस्था जर आपण बघितली तर प्रत्येक वेळी पडती बाजू घेऊन युती सांभाळणारा पक्ष कुठला तर भाजप. अपमान सहन करून युती सांभाळणारा पक्ष कुठला? भाजप. वेळ प्रसंगी 4 पावलं मागे घेऊन युती सांभाळणारा पक्ष कुठला? भाजप. पण ज्यावेळी आमच्यावर अशी वेळ आणली जाते, आज बघा देशामध्ये कधीही भाजपनं युती तोडलेली नाही, इतर पक्षांनी युती तोडलेली आहे भाजपसोबत. भाजपने तर अपमान सहन केला पण तरी देखील युती टिकवली. तीच स्थिती आज महाराष्ट्रात देखील झालेली आहे. देशामध्ये भारतीय जनता पक्ष एकमेव असा पक्ष आहे की ज्यांनी लॉंगेस्ट अलायन्सेस टिकवलेले आहेत, लॉंगेस्ट अलायन्सेस. खरं तर तुम्ही पण नागपूरचे आणि गडकरी साहेब पण नागपूरचे, पण त्यांच्यासोबत फार जाण्यापेक्षा 500-700 किलोमीटर दूर बीड परळीच्या गोपीनाथ मुंडेंसोबत आपण गेलं पाहिजे, त्याच्यात आपलं हित आहे. हे साधारण तुमच्या कधी लक्षात आलं? काय मस्त प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातला रेट ऑफ कन्व्हिक्शन फार कमी आहे. महाराष्ट्रामध्ये
91 अपराधी सुटून जातात आणि 9च अपराधी राहतात, कारण महाराष्ट्रातले जे सरकारी वकील आहेत ना ते तुमच्यासारखे प्रश्न विचारू शकत नाही. देवेंद्रजी, तुम्ही आता जी ताकद वाढल्याचा दावा वगैरे करताय आणि भाजप आता जवळपास 288 जागा लढून आपला मुख्यमंत्री करणार हे तुम्ही सिद्ध म्हणजे जाहीर केलेलं आहे. पण तुमची ताकद इतकी वाढली की काल संजय देवते यांना तिकीट नाकारल्यानंतर भाजपला त्यांना तिकीट द्यावं लागलं. 3 आठवड्यापूर्वी राम कदमांना आणावं लागलं. त्याच्या आधी बबन पाचपुतेंना 4 आठवड्यापूर्वी आणावं लागलं. त्याच्या आधी जाऊन विजयकुमार गावितांना आणावं लागलं. अशा पद्धतीची ताकद तुमची वाढली. ज्यांच्यावरती केसेस आहेत आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्यांना घेऊन, जे काही आरोप तुम्हीच केले आणि विशेष म्हणजे सभागृहामध्ये, त्यांना घेऊन तुम्ही ताकद वाढवून तुम्ही सत्तेत बसणार आहात. तर महाराष्ट्राला एकतर तुम्ही फसवताय, महाराष्ट्राची एकतर तुम्ही फसवणूक करताय किंवा तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करताय. दोन्हीपैकी एक काहीतरी करताय. भाजपच्या कुठल्याच नेत्यांनी कट्ट्यावर येऊन याबद्दलचं स्पष्ट आणि थेट उत्तर कधी दिलेलं नाहीये. अपेक्षित आहे की तुम्ही थेट आणि स्पष्ट उत्तर द्याल. थेट आणि स्पष्ट उत्तर सांगतो. ही जी काही 4-5 नावं आपण घेतली त्याच्या पलीकडची नावं आपल्याला मोजता येणार नाही, आणि घेतली, निश्चितपणे घेतली, कारण तो पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग आहे. शेवटी राजकारणामध्ये जिवंत राहावं लागतं, सत्तेमध्ये यावं लागतं, तेव्हा तुम्ही सत्तेचा उपयोग समाज परिवर्तनाकरता करू शकता. आणि मग हे येत असताना शेवटी आमचा एक आपद्धर्म आणि एक शाश्वत धर्म आहे. शाश्वत धर्म काय आहे? आमच्या भरोश्यावर निवडून यायचं, आमच्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचं, चांगलेच लोक निवडून आणायचे, हा आमचा शाश्वत धर्म आहे. आमचा आपद्धर्म काय आहे? निवडून आलं पाहिजे. मग ते करत असताना बाहेरच्या पक्षातले लोक आम्हाला घ्यावे लागतात, ते आम्ही घेतले आहेत. ज्या प्रकारे काल मी बोललो, काही लोकांनी टीका देखील केली असेल, पण शेवटी लंकेचं दहन करायचं असेल तर विभीषण घ्यावाच लागतो. तसे काही विभीषण आम्ही घेतलेले आहेत. आता चारित्र्यवान होता पण. त्या संदर्भात जर त्यांच्यावर काही आरोप असतील, ते सिद्ध झाले, तर तीच त्यांना सजा मिळेल जी इतरांना मिळणार आहे. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे, भारतीय जनता पक्षामध्ये ते आल्यानंतर शेवटी ते ज्या संस्कृतीत होते त्या संस्कृतीप्रमाणे ते वावरले असतील. या संस्कृतीप्रमाणेच त्यांना वावरावं लागेल. आणि जो आमच्या संस्कृतीप्रमाणे वावरणार नाही त्याला या पक्षात स्थान मिळणार नाही. भाजपचा खरं तर रामावर प्रचंड विश्वास आहे आणि रामानं पण सीतेची अग्निपरीक्षा घेतली होती. अपेक्षा अशी होती महाराष्ट्रातल्या जनतेला की तुम्ही गावित किंवा पाचपुते अशा मंडळींना घेतलं, त्याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही, पण त्यांच्यावरचे आरोप, त्यांची चौकशी व्हायला हवी होती, त्यांच्यावरती पूर्ण ट्रायल चालायला हवी होती, ते निर्दोष सिद्ध व्हायला हवे होते. आणि मग तुम्ही जर त्यांना पक्षात घेतलं असतं आणि पदरात पडलं आणि पवित्र झालं असं जर म्हटलं असतं तर ते जास्त महाराष्ट्रातल्या जनतेला पटलं असतं. हा पहिला मुद्दा. त्यांच्या विरुद्ध जर काही असेल तर ट्रायल चालेल, पण आमचं सरकार आलं तरी देखील कोणाही वरची ट्रायल आम्ही बंद करणार नाही. पण त्यांनी ज्या प्रकारे पुरावे आम्हाला दाखवले, ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी आमच्याशी आम्हाला सांगितल्या, त्या गोष्टींवर आधारित आज पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणून काही लोक आम्ही घेतलेले आहेत. आणि हे मी कबूल करतो की पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा हा भाग आहे. शेवटी पॉलिटिक्स इज नंबर गेम. तुम्ही जर सत्तेवरच आला नाहीत तर तुम्ही राजकारण सुधरवू शकत नाही. राजकारणामध्ये बोटं दाखवून चालत नाही, त्याकरता मध्ये यावं लागतं. राजकारणामध्ये मध्ये येऊनच तुम्ही राजकारण सुधरवू शकता. शेवटी राजकारण काय आहे? समाज आहे, समाजाची व्यवस्था आहे, समाजाचं प्रतिबिंब आहे, समाजातल्या सगळ्या प्रवृत्ती राजकारणामध्ये आहे. त्या प्रवृत्तींमध्ये देखील उभं राहून आपण कसं चांगलं करू शकतो हा प्रयत्न आमचा आहे. देवेंद्रजी, तुम्ही नंबर गेम पॉलिटिक्स तुम्ही म्हणताय, पण नंबर गेम पॉलिटिक्स करताना तुम्ही अतिशय तत्वाचे मुद्दे पण एकीकडे मांडता आणि दुसरीकडे नंबर गेम पॉलिटिक्स पण म्हणता. त्यावेळेला विजयकुमार गावितांचे एक बंधू राष्ट्रवादीत, एक बंधू शिवसेनेत, त्यांच्या कन्या आधी भाजपात आणि मग निवडणुकीच्या तोंडावर विजयकुमार गावित तुमच्या पक्षातून निवडून येणार. ही तुमची तत्व आहेत का? किमान मग तुम्ही असं तरी सांगा की राष्ट्रवादी आधीच सांगितलं, म्हणून तरी तुम्ही किमान असं सांगा की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यापेक्षा आम्ही वेगळे नाही आहोत. आम्ही 100% वेगळे आहोत, 100% वेगळे आहोत. याचं कारण असं आहे की आम्ही करप्शनच्या विरुद्ध, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. आणि मी आधीच सांगितलं, आमच्या आपद्धर्म आणि शाश्वत धर्म असतो. शाश्वत धर्म हा आपल्याला नेहमी पाळावा लागतो. आपद्धर्म परिस्थितीजन्य असतो. परिस्थितीजन्य आपद्धर्माचा वापर करताना काही निर्णय आम्हाला करावे लागतात, पण त्या निर्णयाने आम्ही वाईट होत नाही. त्या निर्णयातनं देखील आम्ही चांगलं कळू. भारतीय जनता पार्टी हा इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे, होता आणि राहील, कारण आम्ही एका परिवाराचा पक्ष नाही आहोत, आम्ही जनतेचा पक्ष आहोत. नाही, याच्यामध्ये देवेंद्रजी तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की विजयकुमार गावित किंवा पाचपुते या मंडळींवर तुम्हीच आरोप केले होते. त्यांनी तुम्हाला येऊन दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्यावर जे आरोप आहेत ते काही तसं नाही आहे म्हणून, आणि तुम्हाला ते पटले. तर मग जर ते पटण्यासारखे होते तर मग तुम्ही आधी त्यांच्यावर आरोप का करत होतात? तुम्ही आधी याची खातरजमा त्यांच्यावर आरोप करताना, त्यांचं पब्लिकली चारित्र्य हनन करताना तुम्ही ही खबरदारी का घेतली नाही? आता तुम्ही जे आरोप केले होते त्याच्याबद्दल पश्चाताप होतोय का, खेद होतोय का? त्याच्याबद्दल ह्या पद्धतीने ह्या मंडळींची आपण त्यांचं चारित्र्य हनन केलं म्हणून तुम्ही माफी मागता का?
पहिली गोष्ट अशी की विजयकुमार गावितांवर आम्ही आरोपच केला नव्हता. विजयकुमार गावितांवर जो आरोप होता, लक्षात घ्या, तो इंदिरा आवास योजना नाही, संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातला होता. पण त्या संदर्भात कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने वैयक्तिक त्यांनी कोणाला लाभ दिलेला आहे किंवा त्यातनं त्यांना लाभ मिळालेला आहे असं म्हटलेलं नाही आहे. त्यासोबत बबनराव पाचपुतेंवर जो आम्ही आरोप केलेला होता त्या संदर्भातले ते जे काही निर्णय आहेत ते कशा प्रकारे उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत, म्हणजे ते त्याला जबाबदार असतील पण उपमुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत, ते कसे घेतले आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, याही पुढे जाऊन मी असं म्हणतो, पश्चाताप वगैरे काही नाही, पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून घेतलाय. दोषी असतील तर सजा भोगावी लागेल. मी एकच गोष्ट त्या ठिकाणी मी सांगितलेली आहे, विधानसभेचं कामकाज हे सगळ्यांसमोर होतं आणि ज्यावेळी सिंचन घोटाळा बाहेर निघाला, ज्यावेळी आदर्श घोटाळा बाहेर निघाला, ज्यावेळी लवासाचा घोटाळा बाहेर निघाला, जसे MMRDAचा घोटाळा बाहेर निघाला, या सगळ्या घोटाळ्यांवर रान कोणी उठवलं, या सगळ्या घोटाळ्यांना बाहेर कोणी काढलं, कॅगचा घोटाळा बाहेर कोणी काढला, या सगळ्या घोटाळ्याचा पाठपुरावा कोणी केला, कोण कोर्टापर्यंत गेलं, कोणी कोर्टातनं परमिशन आणून सिंचन घोटाळ्याचे कागदपत्र पुरावे त्या ठिकाणी सादर केले, हे सगळं लोकांसमोर स्पष्ट आहे. यावेळी आम्ही भांडत होतो, इतर कोण भांडत होतं एवढाच सवाल मी विचारलेला आहे. मी कोणावरही आरोप केलेला नाही आणि जे विधानसभेचं कामकाज आहे ते सगळ्यांसमोर होतं. आपण ते रिपोर्ट करत असताना आपण आपल्या छातीवर हात ठेवून सांगा की विधानसभेत भांडत कोण होतं. नाही देवेंद्रजी, म्हणूनच फार खरं तर हे म्हणतानाही आम्हाला वाईट वाटतं की जो माणूस भांडत होता त्याला आता ज्यांच्या विरोधात भांडत होता त्यांचं समर्थन करण्याची दुर्दैवी वेळ या पक्षानं तुमच्यावर आणलेली आहे. आणि तुम्हाला असं म्हणावं लागतं की आपद्धर्म म्हणून आम्हाला करायला लागतं. आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. ह्याच न्यायानं तुम्ही आणखीन आपद्धर्म म्हणून आणखीन आता कोण कोण असे महाशय उरलेले आहेत की जे तुमच्या संपर्कात आहेत, ज्यांना आपद्धर्म म्हणून तुम्ही स्वीकाराल. आपद्धर्म कधी शाश्वत धर्म होऊ शकत नाही, त्याच्यामुळे कोणालाही स्वीकारण्याचा काही संबंध नाही. आपद्धर्म म्हणून जे केलं ते केलं. शाश्वत धर्म जो आहे त्याचंच पालन आम्ही करू. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणं हा आमचा शाश्वत धर्म आहे. ते करत असताना अडचणी निश्चित समोर येतील, त्या अडचणींवर मार्ग काढू. पण या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जनतेला सुशासन मिळालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न असेल. देवेंद्रजी, अगदी खरं खरं सांगा, समजा हे जे काही 4-5 लोक आहेत ह्यांना तुम्ही नसतं घेतलं तर नसतं आलं ना तुमचं मुख्यमंत्री पद, काय फरक पडला असता. पण ही जी आता ओढाताण जी होती ती तरी किमान टळली असती. नाही, याच्यात ओढाताण काय नाही. बघा, शेवटी एक गोष्ट नक्की आहे, जर तुम्हाला राजकारण सुधरवायचं असेल तर तुम्हाला सत्तेवर यावंच लागेल. सत्तेच्या बाहेर राहून राजकारण सुधरत नाही साहेब. सत्तेच्या बाहेर राहून तुम्हाला काम असतं. पण तुम्हाला जर या ठिकाणी मी एक गोष्ट सांगितली की आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, आमच्या अँटी करप्शन ब्युरोला जर त्यांनी डिस्क्रीट इन्क्वायरी केली आणि त्या इन्क्वायरीमध्ये एखादा दोषी आढळला तर त्याला पुन्हा सरकारला ओपन इन्क्वायरीची परमिशन मागावी लागते. का मागावी लागते? आम्ही सत्तेत आलो तर आम्ही परमिशन काढू टाकू. आता विरोधी पक्षात काढता येईल का? जन्मभर विरोधी पक्षात बसायचं आणि जे होत आहे त्याच्यावर केवळ टीका करत राहायची नाही. आम्ही सत्तेत येऊन हे सुधरवू शकतो. सत्तेत येऊ आल्यानंतर आम्ही अँटी करप्शन ब्युरोला सरकारची परवानगीची आवश्यकताच नाही. डिस्क्रीट इन्क्वायरीमध्ये एखादा व्यक्ती जर दोषी सापडला तर त्याची ओपन इन्क्वायरी थेट करा, त्याच्यावर चार्जशीट करा. अशा प्रकारचा कायद्यातला बदल आम्ही करून दाखवू. हे जर करायचं असेल तर सत्तेत यावंच लागेल. एनसीपीच्या विरोधात संघर्ष कोणी केला? टोकाचा संघर्ष हा आम्हीच केलाय. एनसीपीशी आम्ही टोकाचा संघर्ष करत असताना त्या संघर्षामध्ये कोण सहभागी नव्हतं? कोण एक कोण प्रकारे सहभागी नव्हतं? आपल्याला दिसलंय, आपल्याला माहिती आहे. कोण? आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. आम्हीच संघर्ष केलाय. शिवसेना दुसऱ्या नव्हती? कोणी नाही, काँग्रेसने नाही, दुसऱ्या कुठल्याही पक्षाने शिवसेना पण नाही, नाही. कुठल्याच पक्षाने नाही, कुठल्याच पक्षाने संघर्ष केलेला नाही. एनसीपीशी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपद्धर्म नाही नाही नाही, आपद्धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. नाही, पण असं आहे की तुमची, ठीक आहे, तुम्ही फार तळमळून सांगितलं, अगदी इथून सांगितलं, पटलं. पण तुमचे वरचे जे तिकडचे बसलेत ते होय 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 असं म्हटलं तर तुम्हाला हो मी हो तुम्हाला करायला एक लागेल. सांगतो, राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे आले आहेत. आता काय करायचं, त्यांचेच जास्त यायला लागलेत.
आता तुम्ही दोन नावं घेताय धर्माची, आपत धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं. हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का? हा. आणि जर समजा उद्या, म्हणजे अशक्य कुठली गोष्ट आहे, समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार? जसं चितय समितीच्या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कुठला घोटाळाच नाही आहे, किंवा आदर्शचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की घोटाळाच झाला नाही आहे, अशा मानसिकतेचे आम्ही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, आणि ते येणारही नाही. हो, ते काय आमच्याकडे येणार आहेत? कशा करता तुम्ही उगीच त्यांना आपलं आणि म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कुठलेही डबल स्टँडर्ड्स नाही. शेवटी पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो, भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही. हा जो सिंचन घोटाळा आहे, या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल, आणि याच्यातले जे जे दोषी असतील, जे कुठले असतो, राष्ट्रवादीचे असो, इतर कुठल्या पक्षाचे असो, भाजपचे खासदार असो, एखादा आमच्याशी संबंधित असो, प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच. देवेंद्रजी, आज आपण कट्ट्यावरती आलात आणि खूप मनमोकळी उत्तर दिली सगळ्यांच्या प्रश्नांना, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.